दिवस आहे जयजी शेलार, तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा आहेत। आणि अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश ग्रामशक्ती सामाजिक संस्था आयोजित आज मात्र पुरस्कार किती प्रदान करण्यात आले, कुठकुठल्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वाला प्रदान देण्यात आले, या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळजवळ 21 नामवंतांचा या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे। त्यामध्ये अगदी महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत आहेत आपल्यासोबत। आपण बघतोय की या ठिकाणी एक नामवंत क्रीडा शिक्षक आणि स्वतः क्रीडापटू असणारे आणि या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये नावाजलेले हरेश पाटील सर आपल्यासोबत आहेत, त्यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघता कुमारी रुचिता विश्वनाथ पाटील जी भिवंडी जिडके येथून आलेली आहे, तिने सुद्धा महाराष्ट्रभरात आपल्या या कुस्तीपटू म्हणून नाव कमावलेलं आहे। आपण बघतो की अनेक पुरुष कुस्तीपटू हे आपल्याला या ठिकाणी दिसतात, मात्र रुचिताचं एक आपल्या ग्रामीण भागातील ही कुस्तीपटू आहे आणि कुस्तीसारख्या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये तिनं आपलं नाव कमावलेलं आहे। आणि खास करून मी या ठिकाणी उल्लेख करीन तिच्या आईवडिलांचा, की त्यांनी सुद्धा अशा वेगळ्या स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी रुचिताला प्रोत्साहित केलं आणि याची दखल घेऊन या ठिकाणी आम्ही रुचिताचा आणि इतर अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे। आणि हा सन्मान सर्व या ठिकाणी या नामवंतांनी स्वीकारला, त्याबद्दल आम्ही अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या वतीनं या सर्व नामवंतांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तर नक्कीच या ठिकाणी ग्रामशक्ती सामाजिक संस्था यापुढे असेच कार्यक्रम स्वरूपामध्ये कशामध्ये पार पाडणार आहेत? नक्कीच अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा ही राष्ट्रीय पातळीवरच्या 1894 पासून कार्यरत असणारी संस्था आहे आणि विविध क्षेत्रामध्ये या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचं काम आहे। म्हणजे उद्योग क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल आणि खास करून कुर्मी आणि कुणबी समकक्ष देशभरातील जे समाजातील बांधव आहेत त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत आहे। आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं या ठिकाणी आम्ही ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं त्याचं आयोजन केलं होतं आणि त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला आणि भविष्यातही अशा प्रकारचे विविध उपक्रम आमचे सुरू राहतील। नक्की तुमच्या या कार्याला सुरस्टार न्यूज नेटवर्क आणि मशाल न्यूज नेटवर्कच्या शुभेच्छा असतील। धन्यवाद। प्रमोद पाटील सर 2 मिनिटं बोलतील।